व्यसनाचा आहारी होत जाऊ नका. धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या असाच भेदभाव करू नका. दगडात नाही देव आई बाप हाय, माणसात हाय आणि तुझ्यात मी हाय, मातीत मी हाय, शेतकऱ्यात मी हाय. देव धर्माच्या नावाखाली ढोंग करे ढोंगी, या ढोंगी पासून जरा तू दूर राह. शिकला तरी बिन का पिकला नाही, ढोंग हाय की सायन्स ते दिसलं नाही. किती पुजला देव तरी बी पावला नाही. कुठं राहते रे तो मला जावला नाही. पाय मंदिरासमोर लुटली रे इज्जत, पायात बसला पण आला नाही. हाडापडी त्याच्या हाय धारदार शस्त्र, मदतीला तरी बी तो धावला नाही. शेतकरी ढगाले पायते रोज रोज, हरी हरी केलं पावसालाच नाही. बाबू पुण्याचा हिशोब करते देव, मला हिशोब अजून लेगा धावला नाही. किती पुजला देव तरी बी पावला नाही. कुठं राहते रे तो मला धावला नाही. झिंगराजी जानवरकर संत गाडगे बाबा म्हणून होती वडा. 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्हा दर्यापूर तालुका. जन्म झाला शेंड गावात. समाज सुधारक कीर्तनकार संत, प्रवासी शिक्षक, फाटलेली चप्पल डोक्यावर वटी, स्वच्छता धर्म गावागावात केला गटरीचा. करे रस्ते साफ, स्वच्छताची सुरुवात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बांधला शाळा, रुग्णालय, वसतिगृह, धर्मशाळा. कीर्तनाला करे समाज प्रबोधन, अंधश्रद्धेला दिला हो फटकारा. दया करुणा समतेचा संदेश, बंधुता मानव कल्याणाचा संदेश. बाबासाहेबांचे विचार त्यांना पटले. संत तुकडोजी सोबतीला उभे, भुकलेला अन्न, तहानलेला पाणी, उघड्याला वस्त्र. मदत करा तुम्ही शिक्षणासाठी गरीबाला मदत, अपंग रोगींना उपचारी मदत, पशु पक्षी मुकारांना प्रेम करा, बेकारांना रोजगार, गरीबाला मदत. अरे शिकले सवरले तुम्ही मोठ्याले लोक, देव नाही देव हे मी सांगतानी मेलो. देव दगडात नाही देव माणसात हाय. अरे सूत्राचं सोडा तुम्ही मलाच देव केलं, मलाच देव केलं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. शिकले हा शिकले तरी बी काय कामाचे भेगाडे भोगाचे तुम्ही सल्ले है मनाचे मंजर. आधी गेली बापरे बाप तुमच्या हातातल्या रेषाचा चंद्रपात. चंद्रतारे सूर्य ग्रह भविष्य आत, तुमच्या नावाची लोकसंख्या करोडोपात. एक राशी कशी कशी सारे सारखे कान, देवी देवता येते तुमच्या अंगामध्ये. आणि घर घर ढोलताना नागावानी, मग तडफड करताना भूतावानी. महापुरुष काय येतले रे अंगामध्ये, नजर लागते का रे हे माझ्या चेहऱ्याले. काय दूर टाके तुमच्या हाताने पायाला जोडून म्हणतं मला पास कर देवा. हा खाली येऊन देव तुझ्या असं कसं करत रे माहिती खोबडीच्या. श्रद्धा ठेव पण श्रद्धा नको, देवाला भरती पूजनाची पोट. 1-2 मंत्र ना 3-4 घोड, मग स्वर्ग नरक तुला दिसणार रोज. चंद्र यातले बी पांता निंबू मिरची, अरे वा हल्ली मस्त कीर्ती. बाबा लोक इथं कसे करते मस्ती, साधे पुढे लोक इथं फसते रोजची. छापला पैसा कसा करोडाला प्रॉपर्टी, बाबा डोंगी पहा कसे सरळ भाजायला ती घुसले का त्याचं टायमर. तिथं आरामशी येईल पाडेपणा करू नको इथं फुकट. व्हॉट्सअप मेसेज पाठवून 3 लोकांना सत्तर नाही केलं तुमची माय मरण पटकन. पहा किती सल्ले विचारायचे लक्ष भेटला का तिथं देतो गालावर गचकट. शहरातला रॅपर पण भजनातून ज्ञान देतो, निसर्गाचा रूप मी सत्याचा भाग घेतो. गाडगे बाबाचा मी लय मोठा फॅन होतो, भजन म्हणून युगाचा आवाज होतो. चेहऱ्याच्या कपहारा कसा म्हणतो, चमत्कार नाही सर प्रॅक्टिकल बोलतो. सायंटिफिक सायन्स हे खरं आहे कारण सारे निसर्गाला म्हणले निसर्गाला म्हणतो. जन्माले आला तर मरण आहे निश्चित. लोक म्हणले सारे देव कुठं भेटतील, देव तुझ्या आसपास इथंच आहे भावा. माय बाबाची सेवा कर तुला देव इथं भेटतील, देव इथं भेटतील. पण काही नेते समाजात घासणारे साप. थोडं बोलणं ठीक भाषणात बोलतात आम्हा, पण आयुष्यभर बोलून चित्रही करणार. पिकला स्वाभिमान आणि पिकली आणि लाज, हे जनतेच्या भक्तांनी फसले ना आज. करून जनतेला विनंती केली येड्यात किंती, तीन चमडीसाठी विकलेले करतात कमाल. विषय दिल्लीचा पाऊल रोज मी येत शोधात, चित्र हिला माझ्यासाठी कार्यकर्ते पण दिसवतात. हे माय बाप सोडून घुसले यांच्या चोटात. दिल्ली खूप दूर होईल भडवी गल्लीत फिरवतात. तुम्ही झाले
चाहूं मैं यहाँ सत्य पे प्रकाश मेरी बातें जैसे कड़वी इन्हें होती ना बदल एकदम क्रांति की बात जनता ने करने वाले न जाने सुन के मेरी बात होते क्यों निराश सरदार कबीर बोले कोहे में समाज के हैवानी हाल आज भी होते लाभ कहीं बीत गए सदिया साल काटो फड़ में रंचड़ी यहाँ मर्दों के बेहाल मरे पतिव्रता भूखी पेड़े खाए शिनाल गरीब मस्त भूके ना पण यांना कुठं दिसतं साथीच्या तळीमध्ये यांचं गाठ नसतं यांना गरीबाच्या मड्यावर पण राजकारण सुटतं कसलं हे राजकारण बलात्कार झाला तिची चाल सांगतो साहेब समाजाचं काय मी काय ठिका घेतलंय काय साहेब ठाण्यामध्ये जाऊ अरे चुकणारे भाडको कसलं हे राजकारण देश नाही मोठा मोठा वाटत आलं धर्मबंध यादी पाठवून घेतले छत्रपती महामानव समतेच्या मातीमध्ये जातीवाद पेरला गेला दिल्लीच्या दत्त लागणारा महाराष्ट्र गाड्यांनी क्रांतीच्या मशाली चेतवल्या आणि त्यांचं नाव घेऊन यादी दंगली पेटवल्या स्वतःच्या खानदानी वळणीला बांधलं पिढ्या पिढ्या गरीबांच्या नाचवल्या खंडी कोपर्डी निर्भया यांना मात्र काही नाही हत्याकांड खंड याच्यासाठी गोष्ट लढणं यांना सत्तेची भीती पण कर्माचं भय नाही माझ्या आमची पण नहीं चिंताला खुलेगा सरकार की बेटी का जब किस्मत सजाएगा बड़े नेता के बेटी का ये धर्म जात पंथ देखे करते हैं निषेध ये नेता सारे मुंडे मुसलमान किया सिपा काली जाते नारीची भरचौकात लग्न आणि मीडिया मात्र शांत भारत खाण्यामध्ये मग्न गरिबाच्या जिंदगीचे नुसते आलं झाले आणि साहेबाचं सरत नाही रुबाबाचं जगणं गरिबाच्या हातामध्ये पक्षाचे ठेले आणि आमच्या संतांनी करतात विदेशात लिंडे तुम्हा हात सोडून मिठी बंद करा हे गांडू धंदे मत गरीब भुकेन आधीच त्यांचे खायचे वाले तुकेले पोटा आपले रोज होते शोषण या भरलेल्या पोटांची आधी किती भाषण या भाषणाने संस्थेचं पोट नाही भरत जनता करते मरण लोका चौकात उपस्थिती तुपल्याचे खाऊन भाड भ्रष्टाचारी चटून करू जातीवादी फक्त आपले तोंडातून हाते पदाला तुमच्या साहेब कधी धक्का नाही लागणार पण माणसीचे राजीनामे द्यावेच लागतील कवळ्याच्या हाती दिला राज्य कारभार त्याने हाकून दिला नुसता घाणेरडा दरबार पण तो गरिबाच्या ढुंगावरती लाखांचा मान महामोर्चात नसतं कधी यांचा गरजा जेत बळीराजा फाशीला कर्जाचं ओझ बलात्काराच्या घटना इथं घडतात रोज न्याय हक्कासाठी गरिबाचे आंबटे फुटतात साहेबांची बिल्डिंगवर हसणारी पोर याची एक एक गोष्ट मला डोळ्यामध्ये खुंट याच्या नादी लागून युवा पिढी गुन्हेगारी आली स्वाभिमानी नेते पोटावर मगण्या इतके आणि इतरांनी चालू केले गांजा दारू म्हटले युवा पिढी आणि नुसती गुन्हेगारीमध्ये घातली राष्ट्राचे सडे पडतील राजनीती कसली इथला भुरट्या विचारण लोकशाही बाकी आणि अण्णादादा भाऊंना तर वाट लावून टाकले युवा पिढी म्हणजे फक्त मागते देशाची टाल तू विकून स्वाभिमान तात्पुरता झाला मालमा पटत असेल गाव जाऊन लोटांग लगा मैं चुकेगा नाही साला इज्जत का सवाल माझ्या बाप्पाचा कायदा मला अभिव्यक्ती देतो मग फरक नाही पडत कुठला नेता धमकी देतो मला ठार करण्यासाठी घेऊन या तुम्ही तुमच्या शस्त्र क्रांतिकारी मित्र ही शब्द घेऊन येतो विद्रोहाचे शब्द भारी पडले लाखांच्या टोळीवर यांच्या मस्तकाला ताण करतील या भुवईवर असे लिहिलं सत्य साहेब कायद्याने गुन्हा मग माझं सुद्धा नाव लिहावं तुमच्या एका गोळीवर क्रांतीचा मुद्दा वाढवला जाती भेदी युवा लढतो पक्ष धर्मासाठी किती मोठी खेळ लीडर बने इतर व्यवस्थेवर एकटा बोलतो मला घटने स्वातंत्र्य 19 अनुच्छेद देशाला गरज तरुणाची मी पण सारतो या घडणार युवा का प्रेमी पण बनतो सोडलं पाहिजे पहिला आपण पोटाचे प्रश्न उपाशी पोटी कार्यकर्ता लाचार बनतो चाकू खंजीर गोळी तलवार काठी एक मेला लाभ तयारच असतील इथं क्रांतीच्या नावासाठी इथं क्रांतीच्या नावासाठी मित्रांनो हॅलो 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा करून गंगाभाऊ साठे त्यांनी एक खूप छान लाईन बनली होती ही आजादी छोटी आहे देश की जनता भुके तुमच्या पुढे त्या गरिबांचं मी व्यथा सादर